हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल नीलसरी. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात ज्या उंचीवर पोहोचायची स्वप्न पाहता, त्यासाठी तुम्ही काय करता? तुमची स्वप्न अशी आहेत का जी तुम्हाला झोपू देत नाही? फ्रेंड्स, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण रोजच्या गोष्टी तेवढ्या इफेक्टिव्ह केल्या पाहिजेत. महान लेखक रॉबिन शर्मा सांगतात, तुमचं भविष्य तुमच्या सध्याच्या कृतींवर अवलंबून आहे. आणि ते कसे, हे आपण पाहूया त्यांच्या द मास्टर मॅन्युअल या बेस्ट सेलर पुस्तकातून. तर मित्रांनो, तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर नेण्यासाठी तयार आहात का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मास्टर युअर मॉर्निंग. तुमची दिनचर्या सेट करा. लेखक सांगतात, तुमचा दिवस कसा सुरू होतो यावर तुमचं यश अवलंबून असतं. सकाळी 5 वाजता उठण्याची सवय. स्वतःला वेगळं काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आपण दिवसाची सुरुवात चांगल्या सवयींनी केली पाहिजे. लवकर उठल्याने तुम्हाला स्वतःसाठी जास्त वेळ मिळतो. शांत वातावरणात तुम्हाला स्वतःशी संवाद साधता येतो. यामुळे मन व शरीर प्रफुल्लित होतं. पण लवकर कसं उठायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर माझी ही व्हिडिओ नक्की बघा. 20-20-20 फॉर्म्युला. या जबरदस्त फॉर्म्युलाचा वापर करा. 20 मिनिटांचा व्यायाम करा. तुमचं शरीर जागृत होईल, ऊर्जा वाढेल आणि उत्साह राहील. 20 मिनिट ध्यान करा. तुम्हाला मनशांती मिळेल आणि निर्णय घेण्यास सोपा मार्ग मिळेल. 20 मिनिटाचं वाचन तुमचं ज्ञान वाढवेल. पुस्तकात लेखकाने जॉन ग्रिशनन या प्रसिद्ध लेखकाचा उल्लेख केला आहे. ते वकील होते, पण लेखक बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी सकाळी 5 वाजता उठून दररोज 1 तास लेखन सुरू केलं. हळूहळू त्यांनी त्यांची पहिली बेस्ट सेलिंग कादंबरी अ टाइम टू किल लिहिली. फ्रेंड्स, हे उदाहरण आपल्याला दाखवतं की सकाळचा वेळ तुमच्या स्वप्नांना वास्तवतेत आणू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमची सकाळ जिंकली तर आयुष्य जिंकाल. स्वतःचा विकास. सेल्फ मास्टरी. स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःशी प्रामाणिक असणं हे मास्टरीचं पहिलं पाऊल आहे. स्वतःला ओळखा. तुम्ही कोण आहात? तुमचं ध्येय काय आहे जाणून घ्या. मी आज चांगलं काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. नेहमी स्वतःला प्रश्न विचारा, आज मी माझ्या आयुष्यात एक पाऊल कसं पुढे जाईल. लेखक सांगतात की महात्मा गांधींनी स्वतःला ओळखून स्वतःशी प्रामाणिक राहून ते आपल्या मूल्यांवर ठाम राहिले व त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कायम शिकत राहा. लाईफ लॉंग लर्निंग. नवीन कौशल्य शिकण्याचा सराव करा. तुम्ही जितकं शिकाल तितकं तुमचं यश वाढत जाईल. वॉरन बफेट म्हणतात, मी दररोज 500 पानं वाचतो. वाचनाने माझे विचार अधिक स्पष्ट होतात आणि म्हणूनच तर ते एक यशस्वी इन्व्हेस्टर आहेत. लिओनार्दो द विन्सी नेहमी नवीन कौशल्य शिकत असत. त्यामुळेच त्यांच्या कलेने जगाला प्रेरणा दिली. लक्षात ठेवा, नवनवीन शिकणं तुम्हाला पुढे नेईल. शिस्त. यशस्वी लोकांचं गुपित. डिसिप्लिन. टायगर वुड्स प्रसिद्ध गोल्फपटू आठवड्यात 6 दिवस सकाळी 5 वाजता उठून 4 ते 5 तास सराव करत असत. रोज सराव करण्याची शिस्त ते पाळत असत. यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्वपूर्ण आहे. शिस्तीशिवाय कोणतीही मोठी स्वप्न पूर्ण होत नाहीत. म्हणून शिस्त पाळा. लक्ष विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा. होय, सोशल मीडियाचा अतिरेक वापर टाळा. मोबाईलचा वापर कमी करा. आपले गोल सेट करा आणि आपल्या ध्येयांवर फोकस करा. 1991 चा फॉर्म्युला. पहिल्या 90 दिवसांसाठी हा फॉर्म्युला आहे. प्रत्येक दिवसातील 90 मिनिटं तुमच्या सर्वात महत्वाच्या अशा एका प्रोजेक्टवर काम करा आणि बघा, तुम्ही यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. सेवा आणि दयाळूपणाचं महत्व. शेवटचं पण सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे सेवा आणि दयाळूपणा. काइंडनेस. जगात पॉझिटिव्ह बदल घडवण्यासाठी स्वतःचं असं योगदान द्या. आयुष्यातील समाधान हे केवळ स्वतःच्या यशात नाही, तर इतरांना मदत करण्यात आहे. मदर तेरेसा, नेल्सन मंडेला या लोकांनी गरिबांना, इतरांना मदत करण्यात आपलं आयुष्य घालवलं. सर्वांशी ते मायेने वागले. सेवा आणि दयाळूपणाचं महत्व समजून घेतलं तर आयुष्य खरंच समृद्ध होईल. स्वतः जिंका आणि दुसऱ्यालाही जिंकण्यात मदत करा. विन विन सिच्युएशन तयार करा. फ्रेंड्स, द मास्टरी मॅन्युअल हे पुस्तक तुम्हाला वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी मार्गदर्शन करतं.
यातील तत्वांचा सराव केल्यास तुम्ही तुमच्या आयुष्याचा खरा मास्टर बनाल. हे सुंदर पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून विकत घ्या. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक अँड शेअर करा. सबस्क्राईब माय चॅनल. अँड द लास्ट, थँक यू सो मच फ्रेंड्स. कीप स्माइलिंग.